तुम्ही SIR फॉर्म घर बसल्या ऑनलाईन देखील भरू शकता। नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये SIR फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता हा SIR फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तुमचं नाव मतदान यादीमधून कट होऊ शकतं। बघा, SIR फॉर्म तुम्ही दोन पद्धतीने भरू शकता। एक तर तुमच्या BLO कडे जाऊन BLO तुमच्या घरी फॉर्म आणून देतील, आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही SIR फॉर्म घर बसल्या ऑनलाईन देखील भरू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा SIR चा जो फॉर्म आहे तो घर बसल्या मोबाईलवर कसा भरायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा, SIR चा फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर वरून ECI नेट नावाचं हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? काही लोक डायरेक्ट वोटर रजिस्ट्रेशन मध्ये जातात आणि SIR फॉर्म भरायला सुरुवात करतात, परंतु इथं खूप मोठी चूक होऊ शकते तुमची। ध्यानात घ्या, तुम्हाला अगोदर वापस यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च युअर नेम इन लास्ट SIR यामध्ये एकदा तुमचं नाव सर्च करायचंय। का सर्च करायचंय? बघा, SIR नेमकं आहे काय, की तुमचं नाव मागच्या 2002च्या यादीमध्ये होतं का, नसेल तर तुमच्या आई वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं का, या गोष्टी चेक करण्यासाठी ही SIR प्रक्रिया आहे। आता बघा, मी तुम्हाला माझा स्वतःचा फॉर्म भरून दाखवतो। यामध्ये बघा, आता मला माहित आहे माझं नाव 2002च्या यादीमध्ये नाहीये, कारण माझं वय आहे 38 वर्ष। 2002ला मी 18 वर्षाचाच नव्हतो। त्यामुळे आता या ठिकाणी करायचं काय माहितीये का? सर्च युअर नेम इन लास्ट SIR या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अगोदर तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये शोधून घ्यायचं आहे। ते शोधल्यानंतरच तुम्हाला हा इन्युमरेशन फॉर्म भरता येईल, SIR चा फॉर्म भरता येईल। त्यासाठी काय करायचं? सर्च युअर नेम या पर्यायावर क्लिक केलं तर इथं वरती तुम्हाला दोन पर्याय दिसतील बघा, बाय इलेक्ट्रोल डिटेल्स आणि इन लास्ट SIR रोल। आता ह्या इन लास्ट SIR रोल यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण यादी पाहायला भेटेल, परंतु यादीमध्ये तुम्हाला तुमच्या आई वडिलांची नावं सापडणार नाही। त्यापेक्षा तुम्ही काय करा, इकडे हे बाय इलेक्ट्रोल डिटेल्स आहे ना, त्याच्यावरच क्लिक राहू द्या आणि तिथून पुढे राज्य निवडायचंय, जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुमचं मतदानाचं जे केंद्र आहे ते निवडायचं आहे। ते निवडल्यानंतर पुढे काय करायचं माहितीये का? पुढे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं इथं आणि खाली तुमच्या आजोबाचं नाव टाकायचंय, किंवा तुम्ही तुमच्या वडिलांचं वय वगैरे ह्या गोष्टी टाकून देखील सर्च करून घेऊ शकता। एकदा सर्च करून घ्या, तुमच्या वडिलांचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बघा, तुमच्या वडिलांचं किंवा आईचं तुम्ही जे जे काही सर्च करशाल त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आता हे नाव तुम्हाला दिसलं का यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत। बघा, या ठिकाणी तुम्हाला AC नंबर, त्यानंतर पोलिंग स्टेशनचा नंबर आणि पार्ट सिरियल नंबर। सगळ्यात महत्वाचा आहे का हा पार्ट सिरियल नंबर तुम्ही लिहून ठेवा या ठिकाणी जो दिसतोय तो। त्यानंतर पुन्हा वापस यायचं आहे आणि मग आता क्लिक करायचं आहे तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स या पर्यायावरती। इथं क्लिक केलं की तुम्हाला इथं ऑप्शन दिसतोय बघा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या फिल इन्युमरेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करायचं। इथं क्लिक केलं की तुमच्या समोर अशा पद्धतीची विंडो दिसेल। आता यामध्ये झालंय काय माहितीये का, जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल या वेबसाईटवरती, या ॲपवरती, तर तुम्ही न्यू युजर म्हणून एकदा साइन अप करून घेऊ शकता। जर पहिल्यांदाच आला असाल, तुम्ही रजिस्ट्रेशनच केलं नसेल, तर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या। आणि जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड OTP पर्यायावर क्लिक केलं की OTP टाकून लॉग इन करायचं। आता लॉग इन केलं की पुन्हा तुमच्या समोर अशी स्क्रीन येईल। इथं पुन्हा वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करायचं। आता तुमच्या समोर दिसेल SIR चा हा फॉर्म, या फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचं। आता तुमच्या समोर दिसेल की तुम्हाला राज्य निवडायचंय, खाली तुम्हाला तुमचा मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करायचंय। बघा, सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर तुमची माहिती दिसेल। आता हा SIR चा फॉर्म ऑनलाईन भरताना या ठिकाणी दोन अडचणी आहेत, दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत, त्या तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुमचा फॉर्म भरण्याचं चुकू शकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यानंतर पुढे काय करायचंय माहितीये का, तुम्हाला पुन्हा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचंय। OTP सेंड केल्यानंतर बघा, पुढे तुमच्या समोर पुन्हा तुमची माहिती दिसेल। तुम्ही त्याला वरती लोटा, इथं तुमच्यासाठी 4 ऑप्शन आहेत। 4 ऑप्शन मध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो ऑलरेडी ब्लँक आहे, कारण मी माझा स्वतःचा फॉर्म भरतोय। आणि पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय, माय नेम एक्झिस्ट इन इलेक्ट्रोल रोल लास्ट SIR, माझं नाव SIR च्या 2002च्या यादीमध्ये आहे, म्हणून मला हा ऑप्शन निवडायचा होता। परंतु यांनी ऑलरेडी माझ्या मतदान कार्डवरून ओळखलेलं आहे की माझं नाव 2002च्या यादीमध्ये नाहीये, त्यामुळे मला पहिला पर्याय निवडता येत नाहीये। मी दुसरा पर्याय निवडू शकतो। इथं दुसरा पर्याय काय आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की माझे आई वडील किंवा आजी आजोबा यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे, मी तो पर्याय निवडून फॉर्म भरू शकतो। आता जर तुमचं नाव 2002च्या यादीमध्ये बी नाहीये, तुमच्या आई वडिलांचं बी नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात शेवटचा खालचा पर्याय आहे बघा,
तो पण वापरू शकता. किंवा जर तुमच्या आई वडिलांचं नाव 2025-26च्या यादीमध्ये आहे, तर तो पण पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. परंतु योग्य काय आहे, की या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय मी या ठिकाणी निवडतोय. मला माहित आहे माझ्या आई वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे. मी 2 नंबरचा पर्याय निवडला. आता पुढे बघा. पुढं काय करावं लागतं माहिती आहे का? इथं तुम्हाला पुन्हा तुमचं राज्य, तालुका, तुमचं मतदानाचं केंद्र आणि त्यानंतर इथं विचारतंय पार्ट सीरियल नंबर, जो आपण अगोदर लिहून घेतला होता. तो पार्ट सीरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि सर्च करायचं. सर्च केलं की तुमच्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव तुम्ही जे काही सर्च केलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. ते दाखवलं काही खालच्या चेक बॉक्सला क्लिक करायचं आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचं. कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केलं की आता तुमच्या समोर तुमचा मोबाईल नंबर असेल, खाली डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे, खाली आधार नंबर टाकायचा आहे. ह्या ज्या गोष्टी ऑप्शनल आहेत त्या नाही भरल्या तरी चालतील, परंतु ज्या मॅन्डेटरी आहेत, ज्या भरायच्याच आहेत त्या तुम्हाला भराव्या लागतील. आणि पुढं तुम्हाला बघा तुमच्या आईचं नाव आहे, त्यानंतर तुमचा आईचा मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे, ते ऑप्शनल आहे. तुमच्या वाईफचं म्हणजे पत्नीचं जर असेल तर पत्नीचं मतदान कार्डचा नंबर, पत्नीचं नाव, मतदान कार्डचा नंबर, ज्या ज्या गोष्टी ऑप्शनल आहे त्या तुम्ही सोडू शकता. परंतु जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या तुम्हाला टाकता येतील. जिथे जिथे ऑप्शनल लिहिलंय त्या गोष्टी तुम्ही सोडू शकता किंवा तुम्हाला इच्छा असेल तरच भरू शकता. त्यानंतर पुढे बघा, पत्नीचं नाव टाकलं, पत्नीचं मतदान कार्डचा नंबर टाकला. प्लेस ऑफ सबमिशन तुमच्या गावाचं, तुम्ही जिथे राहतात तो नंबर, ते गावाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आणि शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक केलं. नाही, सबमिट नाही, सबमिटच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, तिथं तुमचा फोटो अपलोड करावा लागेल. चूज फाईल या पर्यायावर क्लिक करायचं आणि तिथं तुमचा फोटो अपलोड करायचा आणि सबमिट करायचं. परंतु थांबा, इथं थांबायची गोष्ट अशी आहे की ज्या 2 अडचणी होत्या मी तुम्हाला सांगितल्या नव्हत्या त्या आता समजून घ्या. अडचणी अशी आहे की तुम्ही इथं स्क्रीनशॉट बघू शकता बघा. यामध्ये काय म्हटलेलं आहे, जसं तुमचं आधार कार्डवरची नावाची जी स्पेलिंग असेल तीच स्पेलिंग तुमच्या मतदान कार्डवर असली पाहिजे. ती जर नसेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म ऑनलाईन भरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या BLO कडे जावं लागेल, ऑफलाईन फॉर्म भरावा लागेल. तो जो फॉर्म दिलेला आहे तोच भरावा लागेल. जर तुमची आधार कार्डवरील स्पेलिंग आणि मतदान कार्डवरची स्पेलिंग सारखी नसेल तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा फॉर्म तुमच्या BLO कडे भरावा लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी लिहिलंय बघा, तुमच्या मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. आता हा जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरता येणार नाही, कारण तुम्हाला OTPच येणार नाही. आता त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला इथं बघा क्लिक हिअर ऑप्शन दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करून तुम्हाला 8 नंबरचा फॉर्म भरावा लागेल अगोदर आणि अगोदर तुमच्या मतदान कार्डला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करावा लागेल. आणि 8 नंबरचा फॉर्म कसा भरायचा याबाबतची माहिती आपण या अगोदरही बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे. पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण त्याबाबत बनवणार आहोत. त्यामुळं अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.